नमस्कार. आज आपण पाहणार आहोत रंगबिरंगी पोहे. त्याच्यासाठी मी बारीक बीट चिरून घेतलेले आहे, गाजर बारीक चिरून घेतलेले आहे, शेंगदाणे घ्यायचे आहेत, हिरवा वाटाणा घेतलेला आहे, शेंगातला बटाटा बारीक चिरून घ्यायचा आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, कांदा घ्यायचा आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहे. तेलावर कढीपत्ता कोथिंबीर मिरची टाकायची उभी चिरून छान असं परतून घ्यायचे. रंगबिरंगी पोहे बोलू शकता, हेल्दी पोहे बोलू शकता, मुलांना टिफिनसाठी वगैरे द्यायला खूप छान आहे. हे बघा, अशा प्रकारे मी आता शेंगदाणे टाकलेले आहेत तेलावर, कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेला बटाटा टाकायचा आहे, गाजर टाकायचं आहे, बीट टाकायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गाजर बीट बटाटा आणि चिरून आपल्याला तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे. हिरवा वाटाणा टाकायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे मंद आचेवर. बटाटा बीट गाजर पोह्यांमध्ये टाकल्यामुळे काय होतं, बीट गाजर मुलांच्या पोटात जातं. असं खायला दिलं तर मुलं खात नाही गाजर किंवा बीट. चवीनुसार मीठ टाका तुम्ही आवडीनुसार. छान परतून घेऊन झाकण ठेवून छान परतून घ्यायचं आहे. आता मी टमॅटो टाकलेला आहे. टमॅटो मी आधी टाकला नाही, बटाटा शिजायला वेळ लागेल म्हणून मी बटाटा आधी टाकला आहे. नंतर मग भाज्या वगैरे शिजल्यावर मी टमाटा टाकलेला आहे. झाकण ठेवायचं आहे आणि छान असं परतून शिजून घ्यायचं आहे. आज व्हिडिओ मी उशिरा टाकत आहे, अपलोड करत आहे, रात्री अपलोड करत आहे. वेळ मिळतो तसा मी व्हिडिओ अपलोड करत असते. तर प्लीज माझी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडीशी हळद टाकायची आहे. आणि आता स्वच्छ धुतलेले पोहे आपल्याला भाज्यांवर टाकायचे आहेत बघा. आणि छान असं परतून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. एकजीव होऊ द्यायच्या सगळ्या भाज्या, मीठ जे आपण टाकलेलं आहे ते. कोथिंबीर टाकायची आहे वरून. कोथिंबीर टाकतानाचा व्हिडिओ राहून गेला आणि मी ह्याच्यात थोडीशी साखरही टाकलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.